सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। उत्तर सोलापूर तालुक्यातील पाखणी व कोंडी परिसरात सुरू असलेल्या पेट्रोल डिझेल तस्करी विरोधात सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाचा आज चौथा दिवस पूर्ण झाला आहे। या आंदोलनादरम्यान प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या बेकायदेशीर इंधन तस्करीमुळे शासनाचा महसूल बुडत असून नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे। अनधिकृतरित्या पेट्रोल डिझेल साठवणूक केल्यामुळे मोठा आग किंवा स्फोट होण्याची शक्यता असून निष्पाप नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। या प्रकरणात काही स्थानिक व्यक्तींचा थेट सहभाग असल्याची माहिती समोर आली असून संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच स्थानिक पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनास खालील मागण्या केल्या आहेत। पाखणी व कोंडी परिसरात तात्काळ विशेष पथकाद्वारे छापेमारी करावी, सर्व अवैध पेट्रोल डिझेल साठे जप्त करून संबंधित ठिकाणे सील करावीत, आरोपींवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करावी, संबंधित प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबन करावे। प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्यास उच्चस्तरीय चौकशी नेमावी, परिसरातील अवैध इंधन तस्करी कायमस्वरूपी बंद करावी। आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की जर तात्काळ कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल।